एखादा उच्च कलात्मक डाव मारून जसं रजत रहल आणि प्रकाश बनकरनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली, हजारो प्रेक्षक त्यांच्यावरती फिरा झाले. जरी प्रकाश बनकर हरला असला तरी प्रेक्षकाच्या मनामध्ये त्यांना जागा केलेली आहे. आणि यानंतर मात्र एनटी पाटील या पैलवानला दादा शेके सारख्या पैलवानचा कब्जा घेऊन अतिशय सुंदर मैदान जोडण्याचा पराक्रम करणाऱ्या डॉक्टर प्रभाकरांना कोरे साहेब वाढदिवस उत्सव समितीचं कौतुक आहे. त्यांनी हिंदुस्थान मधला सर्वश्रेष्ठ पैलवान इथं आणलेला. एकही लोक कुस्ती नाही, एकही नोरा कुस्ती नाही, एकही ढोंगी कुस्ती नाही. आता देश माझं बोलणं ऐकतो. गेली 14 वर्ष कॉमेंट्री क्षेत्रात आहे मी. कुस्ती समालोचक धनाजी मधले पंढरपूरकर अतिशय चांगल्या कुस्तीचं मी वर्णन करतोय. शिस्तबद्ध मैदान 50,000 प्रेक्षक आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. ये दोनों पहलवान देश के मशहूर पहलवान हैं. एनटी भाटी जी आज दादा शेर के खिलाफ आज कुछ कर पाते हैं. पूरे महाराष्ट्र में, पूरे कर्नाटका में आपकी कुश्ती लेने के लिए लोग आपको बुलाएंगे. येत्या 20 ऑगस्टला बसवेश्वर यात्रा शिरगाव गिरगाववाडी येथे भलं मोठं कुस्तीचं मैदान जाहीर होत आहे. बसवेश्वराच्या पावनभूमीमध्ये कुस्ती लढी है. गुरु हनुमान अखाड़ा दिल्ली, जिस अखाड़े में सुजीत मान पहलवान, भगत सिंह पहलवान, सुभाष वर्मा, करतार सिंह, प्रेमनाथ, सुरेश कुमार, ओहो ओहो थोड़ी अंदर आइए. दादा सोड, उमेश मथुरा जी चलिए, मेरी आवाज आपकी तरफ आ रही है. चलिए चलो नीचे बैठो. 2 मिनट के लिए रहेगा. अगर आप 2 मिनट से पहले निकल जाते हैं तो तुरंत वो नीचे बैठेगा. चलिए कब्जा लीजिए. रेडी स्टार्ट. ಯಾವಾಗ ಕುಸ್ತಿ ಬರೀ ಕಡಿ ನಿಂತುಕೊಂಡ ನಡೀತೈತೋ, ಕೆಳಗೆ ತಗೊಂಡ್ರೆ ಒಂದೊಂದು ಡಾವ್ ಇರ್ತಾವು, ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಮಾಡಿ ಒಗಿಬಹುದು. ನಿಮ್ಮೊಂದೊಂದು ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಯಾಕೆ ಆಗಳೆ? ಪ್ರಕಾಶ್ ಬನ್ಕರ್ ಅವರ ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಆಯ್ತಲ್ಲ, ಆ ತರ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅವರು ಅದು ಟಾಸ್ ಆಡ್ಸಿರ್ತೀವಿ. ನೀ ಮೊದಲು ಕುಂಡ್ರು ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ನಾವು. ಅವ್ರ ಹಣೆ ಬರ ಯಾರ್ದೈತೋ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರುತ್ತೆ ಪಾಳಿ. अख्ख्या देशानं आदर्श घ्यावा अशा कुस्त्याचे रिझल्ट आजच्या मैदानामध्ये लागतात. या मैदानामधून संकल्पना अनेकांनी घ्यावी. जर 20 मिनिटात कुस्तीचा निकाल नाही लागला, टॉस टाकला जातो. पण एका पैलवानानं टॉस हाणलेल्या खाली बसावं लागतं. विजय पैलवानला कब्जा दिला जातो. 2 मिनिटाची वेळ दिली जाते. आणि 2 मिनिटानंतर जर पैलवान काय कारवाई करण्यास असमर्थ झाला तर उठून खाली असणाऱ्या पैलवानला वर आणलं जातं. तो वर होता तो पैलवान खाली बसवला जातो. ही शिस्त आजच्या या ऐतिहासिक मैदानात पुऱ्या देशाला दाखवलेली आहे. शिरगावच्या मैदानाला सुरू झालं. शाबास. निदान 12 वर्ष झालं. मोठे पैलवान 3-3 लाख 2-2 लाख रुपये घ्यायची, गुडगी नाही टेकायची, एक तासभर लढत करणार. त्याच्यामुळे हे कानून शिरगावच्या बसवेश्वर यात्रा कमिटीने आणि आम्ही मिळून आणलेली ट्रीक आहे. पूर्ण भारतात नाही. कुठंच भारत देश
ಯಾವ ರಾಜ್ಯದವರು ಈ ಕಾನೂನು ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ಶಿರಗಾಂವ್ ಕುಸ್ತಿ ಮೈದಾನದೊಳಗ 2.5 ಲಕ್ಷ 3 ಲಕ್ಷ ತಗೊಂಡಂತ ಪೈಲ್ವಾನರು ಒಂದು ತಾಸಾದರೂ ಮಡ್ಕಾಲ ಊರ್ಲಿಲ್ಲ. ಅವಾಗ ನಾವು ಇದನ್ನು ರೊಕ್ಕ ಹರಿಸುವ ಪದ್ಧತಿ ತಂದ ಕುಸ್ತಿ ನಿಕಾಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದರಿಂದ ಕುಸ್ತಿ ಬೆಳೀತೈತೆ ಅನ್ನುವಂತ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಆ ಕಾನೂನು ತಂದಿವಿ. गेल्या वेळेस अण्णा स्टॉप दादा नीचे नीचे बैठो, 2 मिनट खत्म हो गया आपका, चित्त नहीं कर सके अब उसको बारी है. चलो बैठो, चलते गिरो ना, चलो बैठो जल्दी, कब्जा ले लो. गेल्या वेळेस अशीच परंपरा तुम्ही राबवली होती शिरगावची इथं, आणि अस्लम काजी पैलवान इथं आले होते. यानंतर लगेच महाराष्ट्रात श्रावण महिन्यातला सीझन सुरू होतो आणि वैरागला सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती मैदान होतं. त्या मैदानामध्ये अस्लम काजींना शेवटच्या कुस्तीला पंत ठेवलं होतं. रतन अण्णा मठपती यांनी इथं जी संकल्पना राबवली होती, माऊली कोकाटे आणि हर्षवर्धन सदगीर ही कुस्ती होती तिथं, त्यांनी ही परंपरा तिथं राबवली. दोन्ही पैलवानांना ऐकलं, पण त्या एकाच मैदान पुरता तो नियम राहिला, नंतर तो नियम मोडीत निघाला. या पृथ्वीराज मोहोळची कुस्ती पृथ्वीराज पाटलाबरोबर आहे 9 ऑगस्टला त्या वैरागमध्ये. पृथ्वीराज सोलापूर जिल्ह्यामध्ये ही कुस्ती होणार आहे. ವರ್ಷ ಅಸ್ಲಂ ಖಾಜಿ ಅವರು ಈ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಕಡೆ ಕುಸ್ತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಈ ನೇಮ ಲಾಗು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ತುಂಬಾ ಎಲ್ಲ ಅಭಿನವ ಮಾಡಕತ್ತಾರಂತಿಲ್ಲ, ಅದರ ಕುಸ್ತಿಗಳು ನಿಕಾಲಿ ಆಗ್ಲಕತ್ತೇವಂತ. चलिए चलिए बसा. कुस्तीचा निकाल लावण्याचा रामबाण उपाय हा. ही संकल्पना गिरगाव शिरगाववाडीमधून आलेली आहे आणि तो अख्ख्या भारतात नियम गेला तर कुस्तीला शिस्त लागल, फुकट पैसा जाणार नाही. 2-2 लाख 2.5 लाख रुपये कुस्तीसाठी खर्च एका केले जातात. सिकंदर शेख कुठं 7 लाख घेतो, कुठं 5 लाख घेतो, कुठं 4 लाख घेतो, कुठं 2.5 लाख घेतो, आणि 2.5-3 लाख रुपयाच्या आत सुटत जात नाही. हा पृथ्वीराज मोहोळ त्याच्या घरची अतिशय सदनता आहे. सोन्याचा चमचा तोंडामध्ये जन्माला घेऊन आलेला पोरगा आहे, पण कष्टाच्या जीवावर या पैलवानानं महेंद्र गायकवाड सारखा पैलवान, अहिल्यानगरमध्ये हरवला शिवराज राक्षे सारखा पैलवान, अशा रती महारती पैलवानला हरवून महाराष्ट्र केसरीची अंतिम फाईट जिंकलेला पैलवान आहे पृथ्वीराज मोहोळ. सोपं नाही तिथं, सर्व कुस्त्या यमाजीच्या दाढच जाऊन कराव्या लागतात, त्यावेळेला गदा मिळते महाराष्ट्र केसरीची. पृथ्वीराज मोहोळसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. स्टॉप पहलवान जी, आप नीचे. येत्या 20 ऑगस्टला बसवेश्वर यात्रेच्या निमित्तानं शिरगाववाडीमध्ये 1 नंबर कुस्ती, 1 नंबरच्या कुस्तीला बुलेट गाडी आहे गिरगाव शिरगाववाडीमध्ये. चित्त करणार असेल तर शेवटचा मोका. चला नहीं एक छोड़ो छोड़ो कब्जा दे दो, पकड़ने दो उनको. लास्ट चांस है, चलो बेटो रेडी स्टार्ट. शिवाश दादा शेळके आणि जयंती पाटील गेली अर्धा पाऊण तास झालं ही फाईट चाललेली आहे. एक फट पकडलेला जयंती पाटीनं आणि दादा शेळकेचा कब्जा परत जयंतीकडे आलेला आहे आणि परत काहीतरी करण्याचा मनसुबा आहे. दोघांचं वजन सारखं आहे, उंची सारखी आहे, त्या स्नायू सारखे आहेत. शबाश शबाश. आप बैठो, लास्ट चांस है, आप बैठो. अख्खा देश पाहतोय हा नियम. यस सोशल लास्ट मीडिया चांस है, कुछ करके दिखाना है, जीतना है, हौसला है, सब कुछ है. देखिए शबाश. हौसला बुलंद होना चाहिए. शांतता. जरा कॅमेरा मग इकडे तिकडे कॅमेरा फिरवायला गेला तिकडे बघा पब्लिक किती आहे. 50,000 लोकांचा जनसागर अंकलीमध्ये माननीय श्री लोकप्रिय लोकनेते डॉक्टर प्रभाकरनाथ कोरे साहेबांचा वाढदिवस. देशातलं उत्कृष्ट कुस्ती मैदान, आनंदाचे डोही आनंद तरंग, रंगलेलं मैदान, अशा कुस्त्या टाइम
असे पाहुणे 1 मिनिट समाप्त. छोड़िए असं ಮಾಡಿ ಬಿಡುದು. चलिए जानते बाटी भारत केसरी यूपी केसरी कुस्ती बरोबरी चालिया तो भैया कुस्ती बराबरी जोराचे पळवले बंधू. हाँ